सक्तीला राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही विरोध सध्या बघायला मिळतोय। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही। शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमातून उद्धव ठाकरे कडाडलेले होते। हिंदी सक्ती करत असाल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता। दरम्यान हिंदी भाषा शिकणं योग्य पण सक्ती नसावी असं वक्तव्य असं मत सध्या मांडलंय शरद पवार यांनी। त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे। आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान तर केलंच, पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या, मग हिंदी सक्तीची करायची। मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही। करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा काय करतात ते। अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही। असं की सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा दुर्लक्ष करणे तसे हिताचं नाही। विद्यार्थ्याच्या सक्ती असू नये, शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं। त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा। त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात, त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यावर सक्ती करणे हे योग्य नाही। दोन भाषा सक्तीच्या, एक भाषा ऐच्छिक, यात काय राजकारण करायचं? आणि हिंदी, बरं तुम्ही इंग्लिशला नाही विरोध करत, चला सगळ्या देशभर आंदोलन करूया। मी आंदोलनाचं नेतृत्व करतो की या देशामध्ये इंग्लिश भाषा शिकवण्याची आवश्यकता नाही, पण मी पण आंदोलन करणार नाही, तुम्ही पण करू देणार। इंग्लिश नाही शिकली तर आमची पोरं पुढे कशी जातील? बोंबल्याला 150 वर्ष राज्य ज्यांनी केलं त्यांची भाषा चालते। आणि ह्या देशातला अधिक वर्ग, उत्तर भारत सगळं अधिक वर्ग जी भाषा बोलतो, देशामध्ये जायला एक कॉमन लँग्वेज आहे, हिंदीला विरोध।